नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात जागृत रिपोर्टर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरपट्टी पाणीपट्टी का भरावी. घरपट्टी पाणीपट्टी नाही भरली तर काय होईल. ग्रामपंचायतला दाखले उतारे अडवण्याचा अधिकार आहे का, याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमधून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि घरपट्टी व पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायत उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठी खर्च करावा लागतो. गावाला दैनंदिन पाणी पुरवठा करणे, पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीज बिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तींची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्याकरिता ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचायतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी, कर व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते. जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते. तसेच जर ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तर ग्रामपंचायत गावातील आवश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते. गावात ज्यावेळी एखादा नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो, त्यावेळी त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादी करांचा भरणा करावयास सांगतात. त्यावेळी त्या नागरिकाची अशी भावना होते की ग्रामसेवक किंवा सरपंच मला मुद्दामहून अडथळा आणत आहेत. वास्तविक पाहता जर अशा नागरिकाने आधीच ग्रामपंचायतीचा कर भरलेला असेल तर त्या वर्षात वर्षभर त्याला ग्रामपंचायत सुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फी भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल आणि नागरिकांचा गैरसमज सुद्धा होणार नाही की ग्रामसेवक किंवा सरपंच हे त्याची अडवणूक करत आहेत. म्हणून मित्रांनो, पुढचा मुद्दा असा की जर आपण ग्रामपंचायतीचा जो कर असतो जर करच भरला नाही तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम सुधारणा 2015 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो. तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी 5% व्याज सुद्धा भरावे लागते. तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्ती सुद्धा करू शकते आणि अशा कारवाईचा खर्चही वसूल केला जातो. त्यानंतर बघा मित्रांनो, कर न भरल्यामुळे एकतर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो आणि जप्तीची नामुष्कीही येऊ शकते आणि एवढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते. जर का मित्रांनो एवढं होऊनही जर कर भरावा लागत असेल तर मित्रांनो दरवर्षी न चुकता आपण आपला कर भरणे हे आपले कर्तव्य आहे. गावचा नागरिक म्हणून घरपट्टी, पाणीपट्टी इतर जो कर आहे तो भरलाच पाहिजे.
ज्या गावात ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा लोक स्वेच्छेने करतात ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एक सक्षम गावाची निर्मिती होत असते.